नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण देपूर निमगाव या ठिकाणी वॉटर कंडिशनरची व्हिजिटसाठी आलेलो आहे. शेतकरी मित्रांनो, दत्त कृपा हायटेक नर्सरी या ठिकाणी आपण वॉटर कंडिशनर बसवलं होतं. वॉटर कंडिशनर बसवण्याच्या अगोदर त्यांना काय नर्सरीमध्ये प्रॉब्लेम होते ना आता काय प्रॉब्लेम आहे, एकंदर किती प्रमाणामध्ये रोपांची गुणवत्ता सुधारली एकंदर आपण समजून घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा, नर्सरीचा परिचय सांगा. मी आपलं श्री दत्त कृपा हायटेक नर्सरी निमगाव देवपूर. माझं नाव संतोष अशोक कांडेकर. तुम्ही गेल्या किती वर्षापासून नर्सरीमध्ये काम करताय? आता आम्हाला 4 वर्ष झाली. 4 वर्षे झाले. तर तुम्हाला वॉटर कंडिशनर बसवण्याच्या अगोदर रोपांना काय प्रॉब्लेम येत होते? म्हणजे आम्हाला समस्या अशी यायची की जे खत आहे ते आपटेक व्हायला थोडा प्रॉब्लेम यायचा पाण्यामुळे, बरोबर. आणि जे काही मूळ आहे रूट बरोबर ते डेव्हलप व्हायला थोडा प्रॉब्लेम यायचा समजा. अच्छा. तर ते करायचो आम्ही कव्हर काही पेस्टिसाइडच्या सहाय्याने आम्ही ते कव्हर करायचो. बरोबर. पण मग ते खर्च वाढत होता. पण ज्यावेळेस आम्ही वॉटर कंडिशनर बसवलं त्यावेळेस आम्ही जे काही वॉटर सोल्युबल देतो ते कमी याच्यामध्ये ते ग्रोथ पकडायला लागलं. हो. आणि म्हणजे कमी खर्चामध्ये लॉट यायला लागले. हो. आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा झाला. शेतकऱ्यांना पण हो, नॅचरल मूळ जे त्यांना जायला लागल्यामुळे ते अजून फरक पडला त्याचा. अच्छा. साधारण तुम्ही तुमच्या नर्सरीमध्ये कोणकोणत्या बियाण्याची रोपांची निर्मिती करतात? आपल्याकडं टोमॅटो, टरबूज, काकडी, भोपळा, वांग, फ्लावर, कोबी. अच्छा. हो, झेंडू. आपल्या नर्सरीमध्ये रोप आहे? हो, आहे ना. त्याला आपण नर्सरीमध्ये रोप बघू. एकंदर फ्लावर आहे, टमाटो आहे, त्यानंतर टरबूज पण आहे, टरबूज आहे, झेंडू आहे, वांगी आहे. त्याचप्रमाणे अजून इकडे हे कोणते टोमॅटो आहे. म्हणजे तुम्ही सर्वच प्रकारचे एकंदर रोपांची निर्मिती करता? भाजीपाल्याची सर्व रोपे. अच्छा. आणि बऱ्याच वखत काय होतं की नर्सरी मित्रांना प्रॉब्लेम येतात की वॉटर कंडिशनरचे पाणी न दिल्यामुळे, म्हणजे क्षारयुक्त पाणी दिल्यामुळे तेवढी रोपाची गुणवत्ता क्लिअर राहत नाही. आणि बऱ्याच वखत शेतकऱ्याचं नुकसान असं होतं की लागवड केल्यानंतर मरतूक होती, कारण तेवढे नॅचरली मुळी राहत नाही. तुमचा त्या क्षेत्रातला अनुभव काय सांगशाल आणि तुम्ही त्या मित्रांना काय सांगशाल? नाही, वॉटर कंडिशनरचा तर फायदा आहेच. अच्छा. ते म्हणजे डोळे दाखवून ते इकडे आपण काही केलं तर ते आपटेक होतंय. बरोबर. असा विषय. त्याच्यामुळे त्याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आला मला, आणि तेव्हापासून माझी गुणवत्ता अजून भारी हे झाली. किती दिवसामध्ये तुम्हाला रिपोर्ट कळाला एकंदर? मला 8 ते 15 दिवसात त्याचे रिपोर्ट कळून गेले. 8 ते 15 दिवस म्हणजे तुमचा जो काही रनिंग लॉट होता त्या लॉट मध्येच लक्षात आलं. पहिल्यांदा तुम्हाला काय बदल जाणवले होते? पहिल्यांदा म्हणजे लगेच रूट काढलं त्याने, असे पांढरं शुभ्र रूट जसं पाणी चालू झालं याच तर लगेच रूट पाण्यानेच डळून गेलं न काही देता. आता हे कोणते, हे कशाचे रोप आहे? हे आता फ्लावरचे. किती दिवसात झालेले? हे आता साधारणतः 17-18 दिवसाचे. शेतकरी मित्रांनो, 17-18 दिवसाचे रोप झालेले आणि बघू शकतात एकंदर म्हणजे लावण्यासारखे रोप तयार झालेले 17-18 दिवसामध्ये. आणि ह्या दिवसामध्ये शेतकरी म्हणजे नर्सरीवाले मित्रांचे रोप तयारच होत नाही, कारण एकंदर बघितलं. हो, हे बघ खालून पार रूट निघतोय बाहेर. ती रूटचं जी काही समस्या आहे ह्या दिवसात असा कप आहे बघा. आणि पूर्ण कप सुद्धा पॅक झालेला आहे. शेतकरी मित्रांनो, अवघे 15 दिवसाचं रोप आहे आणि 15 दिवसामध्ये रोप लागवडीला आलाय. शेतकरी मित्रांनो, आजची तारीख आहे 1 एप्रिल 2026. म्हणजे प्रचंड असं ऊन आहे आणि बऱ्याच शेतकरी म्हणजे बऱ्याच नर्सरीवाले मित्रांनो उन्हाळ्याचेच प्रॉब्लेम येतात, जास्त प्रॉब्लेम येतात. तरी पण शेतकरी मित्रांनो, आपण एकंदर जी काही रोपांची क्वालिटी एकंदर बघू शकता कशा पद्धतीने डेव्हलपेशन झालेली. म्हणजे एकंदर तुम्ही ह्या वॉटर कंडिशनर पासून समाधानीचे? हो. शेतकरी मित्रांनो आणि नर्सरी मित्रांनो सांगायला अतिशय आनंद होतो की बघू शकतात आपण अतिशय कमी दिवसामध्ये डेव्हलप झालेले प्लॉट आहे. आपलं जर पाणी क्षारयुक्त जर असेल तर बऱ्यापैकी काय होतं की मुळे डेव्हलप होत नाही. परिणामी शेतकऱ्यांनी ज्यावेळेस लागवड करतो त्यावेळेस ती लागवडीमध्ये जे काही मरतूक जास्त होती किंवा जे काही रूट डेव्हलप व्हायला पाहिजे ते कमी दिवसामध्ये रूट डेव्हलप होत नाही. परिणामी तुमचा पण खर्च वाढतो आणि शेतकरी मित्रांचा पण खर्च वाढतो. त्यामुळे जर आपल्याला काही क्षारयुक्त पाण्याची जर समस्या असेल तर आपण नक्की वॉटर कंडिशनर बसवा. धन्यवाद.